या ठिकाणी या जामनेर शहरामध्ये माननीय या राज्याचे मंत्री महोदय गिरीशभाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनातून, या नगरीच्या नगराध्यक्षा सदाताई महाजन यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी SIRचं शिबिर वार्ड नंबर 13 मध्ये आम्ही आज या ठिकाणी घेतलेला आहे। आणि खरोखर आनंद वाटतोय की आमचा मतदार हा एवढा जागृत आहे की स्वतःहून या ठिकाणी आपलं मतदान, आपल्या मतदान यादीमधील आपलं मतदार यादीमधील जे नाव आहे ते अपडेट करण्याचं काम या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेलं आहे। मी या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की आपापल्या मतदान यादीतील आपण SIRच्या माध्यमातून आपलं मतदान यादीमध्ये नाव समाविष्ट करून घ्यायचंय, हे आव्हान मी सर्व या वतीनं सर्व जामनेर शहरातील तालुक्यातील वासियांना या ठिकाणी आवाहन करतो। धन्यवाद। आज भारत सरकारने जो निर्णय घेतला SIRचा, त्या माध्यमातून आम्ही आमच्या जामनेर शहरात वार्ड नंबर 13 मध्ये या ठिकाणी SIRचं शिबिर घेतलेलं आहे। आणि खरोखर या ठिकाणची गर्दी पाहता आणि नवीन मतदार असेल किंवा मतदान यादीतील मतदार बंधू असतील, आपल्या स्वतःच्या नावाचं अपडेशन करण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करून आपापले नावं या ठिकाणी अपडेट करून घेत आहे। मी या माध्यमातून, या शिबिराच्या माध्यमातून सर्व तमाम जामनेर तालुक्यातील, जामनेर शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना व नवमतदारांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या अभियानामध्ये सहभाग करून या ठिकाणी आपलं नाव नोंदणी करायची आहे, आपलं मतदान यादीतील नाव अपडेट करायचं आहे, आपला आधार कार्ड द्यायचं आहे, आपल्या नातेवाईकांचा आपल्या पुरावा द्यायचा आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी हे मतदानाची यादी अपडेट होते आहे। यामध्ये फार काही कागदपत्र लागत नाही आजच्या तारखेला, पण या माध्यमातून, या SIRच्या माध्यमातून जर आपण मतदान यादीमध्ये नाव अपडेट नाही केलं तर भविष्यामध्ये आपल्याला आपलं नाव जर मतदान यादीमध्ये टाकायचं असेल तर खूप सारे पुरावे आपल्याला द्यावे लागतील। आजही पुरावे द्यावे लागत आहेत, परंतु हे पुरावे जुन्याच मतदार यादीतले ग्राह्य धरून आज भारत सरकार असेल, राज्य शासन असेल, निवडणूक आयोग असेल, यांनी सुंदर पद्धतीने जे लोक दुबार आहेत त्यांच्या नावं यातनं कमी होत आहेत, मयत आहेत त्यांच्या नावं कमी होत आहेत, या माध्यमातून आपल्यालाही कळतंय की बा आपलं नाव मतदान यादीत आहे का नाही आहे। तरी सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतोय की या माध्यमातून आपण आपलं मतदान अपडेट करून घ्यायचं आहे आणि शासनाला किंवा आपला मतदानाचा जो अधिकार आहे तो बजवायचा आहे। आणि तो बजावण्यासाठी आज SIR मध्ये आपण या अभियानामध्ये सहभाग घेऊन आपला मतदान नोंदणी करून घ्यायची आहे।